आणि मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि त्यासाठी मोठी तयारी देखील केली गेली आहे। मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनासाठी अंतरवाली सराटीमध्ये वेगवेगळ्या भागातून आंदोलक दाखल होऊ लागलेत। तसंच या आंदोलकांसाठी चहा आणि नाश्त्याची सोयही करण्यात आली आहे। याचा आढावा घेतलाय रवी मुंडे यांनी। मनोज जरांगे यांनी मुंबई आंदोलनाचा ऐलान केला आणि राज्यभरातून ठिकठिकाणी मराठा आंदोलक एकत्रित आले। आपण जर बघत असाल तर अंतरवली सराटीमध्ये कालपासूनच हे आंदोलक दाखल झालेले आहेत। या ठिकाणी नाश्ता पाण्याची सोय झालेली आहे आणि ते स्वतःच हे आपला नाश्ता बनवत आहेत। वेगवेगळ्या पद्धतीने जमेल तशा पद्धतीने ही मंडळी या ठिकाणी एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत। काही टेम्पो ट्रक या माध्यमातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघत असाल तर ही आंदोलक मंडळींनी हे सगळं साहित्य त्यांच्या बरोबर आणलेलं आहे। स्वयंपाकाची तयारी होत आहे। ही माणसं मुंबईपर्यंत आंदोलनामध्ये सहभागी असतील। दादा मला सांगा की मनोज जरांगे पाटलांनी जेव्हा आव्हान केलं तुम्हाला असं वाटलं का की इतक्या दिवसात सरकार काहीतरी तडजोड करेल, तोडगा काढेल, या भूमिकेतून काहीतरी समाधान होईल, पण आता अंतिम मुंबईच गाठायची ठरवलं तुम्ही? मागे जो आम्हाला सांगायचं म्हणजे 60-70 वर्षामध्ये जे आपलं आरक्षण जे दडल्या गेलेलं होतं ते आमच्या फक्त केवळ आणि केवळ फक्त सरसेनापती आमचे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळे आमच्या प्रत्येकाच्या याच्या मनावर ठसलेलं आहे आणि ते उघडकीस आलेलं आहे, कुणबी दाखले वगैरे। तर आता आम्ही आरक्षण घेऊनच परत येणार, माघार घेणार नाही। आता इथून पुढे आम्ही 2 महिन्याचं राशन पाणी भरलेलं आहे आणि मुंबईपर्यंत असंच आमचं नियोजन इथून पुढे चालणार। सकाळी आंघोळ, चहा, जेवण आणि तिथून आमची वारी सुरू मुंबईपर्यंत। आणि मी जर दाखवू शकेल की हे मागे जर बघाल आपण तर अशा प्रकारचे टेम्पो आहेत, त्यामध्ये सर्व साहित्य यांनी भरून या ठिकाणी आणलेलं आहे। साधारण 2-2.5 महिने पुरेल एवढं अन्न पाण्याची सोय या ठिकाणी करण्यात आल्याचं देखील आंदोलक सांगत आहेत। कॅमेरामन धनंजय दानुटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली सराटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।